नमस्कार, जनसत्ता आणि एक्सप्रेस न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे. आज आपण नातेपुतेमध्ये आहोत. नातेपुते या ठिकाणी काही युवकांवरती 353 प्रमाणे गुन्हे दाखल झालेले आहेत. नगरपंचायतीच्या वतीने त्यांच्यावरती नातेपुते पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल केलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते सागर बिचोकले आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. आपण जे नगरपंचायत असेल किंवा नातेपुते पोलीस स्टेशन असेल यांना जे निवेदन दिलं आहे आणि तसेच आपण गुरुवारी नातेपुते बंदची हाक दिली, त्या संदर्भात काय सांगाल? मी सर्वात प्रथम सांगतो की मी कोणत्याही अतिक्रमणाचं समर्थन करत नाही आहे. परंतु नातेपुते नगरपंचायतने ज्या प्रकारे अक्षय चौगुले असेल, विशाल काळे असतील, राजदीप देशमुख असतील यांच्यावरती जो 353 सारखा गंभीर गुन्हा दाखल केला आहे त्याचा मी प्रथमतः निषेध व्यक्त करतो आहे. कारण नातेपुते गावात आजपर्यंत असा कधीही कोणावरती कुठल्या नागरिकावरती गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु जर नागरिकांना काही अडचणी असतील आणि ते जर त्या ठिकाणी गेले असतील आणि त्यांच्यावरती अशा प्रकारे गुन्हा दाखल करणं ही म्हणजे एक प्रकारची दडपशाही करणं आहे. आणि गेल्या काळात नगरपंचायतचा मी स्वतः अनेक वेळा आंदोलन केले आहेत की हा हुकुमशाही कारभार चालू झालेला आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारात विश्वासात न घेता त्या ठिकाणी मनमानी आणि हुकुमशाही शिवसाहेब या ठिकाणी त्यांच्या पदाचा त्यांनी गैरवापर केला आहे. मी हेच एवढं सांगेल. आणि समस्त नातेपुते नागरिकांना माझी विनंती असेल की गुरुवारी सकाळी 12 वाजेपर्यंत आपलं गाव बंद ठेवून या जे मनमानी अधिकारांचा कारभार चालला आहे याला त्या ठिकाणी विरोध दर्शवा, एवढीच या ठिकाणी विनंती आहे. आणि अशा प्रकारे इथून पुढं जे आम्ही सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा इतर सर्वसामान्य नागरिक असेल तो जर त्यांच्या प्रश्नासाठी तिथं गेला तर त्यांच्यावरती अशा प्रकारचा गुन्हा दाखल होऊ नये हाच आमचा उद्दिष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं यामध्ये राजकीयदृष्ट्या काय या युवकांवरती गुन्हे दाखल झाले असतील किंवा राजकीय आक्षेपोटी झाले असतील किंवा शिवेला हाताशी धरून झाले असतील असं काय वाटतंय का? प्रथमतः अजून तरी त्या बाबतीत मला स्पष्ट काही माहिती नाही. परंतु माझं म्हणणं काय आहे माहिती आहे का की सीओ साहेबांनी किंवा गावातील जे नगरसेवक असतील कोणी असतील नगरसेवकांनी त्यांना कॉल केलं होतं, परंतु त्यांनी कोणाचाही कॉल उचलला नाही. तर अशा प्रकारची जी प्रथा आहे, समजा अधिकारी आणि नगरसेवक यांच्या समन्वय पाहिजे आणि हा मुद्दा बसून मिटवता येऊ शकत होता. अशा प्रकारे जरी तरुणांकडून काही चुकी झाली असतील तो विषय बाजूला ठेवून त्या ठिकाणी समजूतदाराची भूमिका घेऊन हा गुन्हा थांबवू शकले असते असं मला वाटतंय. आणि त्या दृष्टीतनं प्रयत्न करायला पाहिजे तर एवढंच वाटतंय. आणि सीओ साहेबांनी जी आक्रमक भूमिका घेतली ही इतकी आक्रमक भूमिका घ्यायची गरज नव्हती. तुम्ही पानपट्टी काढली होती त्या संदर्भात अतिक्रमणाला मी समर्थन कधीच करणार नाही. परंतु जी कारवाई झाली ही खरं तर थोडीशी विचार करण्याची गरज आहे आणि नागरिकांनी पण याचा निषेध व्यक्त करावा हीच मी तुमच्या माध्यमातून नागरिकांना विनंती करतोय. ओके, धन्यवाद. अध्यक्ष, तुम्ही काय सांगाल? आता एकंदरीत तुम्ही नगरपंचायतीला आणि पोलीस स्टेशनला निवेदन दिलंय, नातेपुते बंदची हाक दिली गुरुवारी, तुम्ही काय सांगाल? प्रथमतः मी सर्वांना नमस्कार घालतो आणि आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की नातेपुते येथील रहिवासी अक्षय चौगुले, विशाल काळे, राजदीप देशमुख यांच्यावरती नातेपुते नगरपंचायतीचे श्रेयश ढगे साहेब यांनी या तिघांवरती विनाकारण आणि द्वेषापोटी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. याचा आम्ही प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था, फुले शाहू आंबेडकर विचार मंच, विजय पर्व सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आमचं नातेपुते गाव हे गोविंदाने सर्व सामाजिक सलोखा राखून नांदणारं हे नातेपुते शहर आहे आणि या शहरात हा प्रथमच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नातेपुते नगरपंचायतीने या ठिकाणावरती गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे आमच्या गावात तणावपूर्ण या ठिकाणी तणाव निर्माण झालेला आहे. सामाजिक तेढ या ठिकाणी नातेपुते नगरपंचायतच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे. या अनुषंगाने मी एवढंच सांगू इच्छितो की या तिघांवरती जो द्वेषपूर्ण आणि खोटा
जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक 22/1/2026 रोजी सकाळपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत आपण गाव बंदचे हाक या ठिकाणी दिलेले आहे. आमच्या या नातेपुते गावाला आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं वेगळं वळण लागलेलं नाही, परंतु नातेपुते नगरपंचायतच्या सेवा असतील किंवा तेथील कर्मचारी असतील यांनी वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागील काही 2 महिन्यापूर्वीच आमचे सामाजिक कार्यकर्ते सागर बिचुकले आज 2.5 वर्ष झाले की खाली प्रभाग क्रमांक 8मध्ये 2.5 वर्ष झालं आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यांच्यावरती अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही किंवा गुन्हा दाखल केलेला नाही. तसेच यांचं नाव टाकून जातीय तेढ निर्माण कसा होईल आणि वाद कसा निर्माण होईल या अनुषंगाने त्यांचं नोटीसमध्ये रीतसर नाव टाकून संबंधित त्या लोकांना नोटिसा दिल्या गेलेल्या होत्या. आम्ही नातेपुते नगरपंचायत असेल, पोलीस स्टेशन असेल आणि सोलापूर जिल्ह्याचे प्रशासन अधिकारी DO साहेब असतील, त्यावेळेस वीणा पवार मॅडम होत्या, त्यांच्याही कानावरती आम्ही या ठिकाणी या गोष्टी घातल्या होत्या. त्यानंतर त्याच्यात त्यांनी दुरुस्ती करून त्यांचं नाव हटवून संबंधित लोकांना त्यांनी नोटिसा दिलेल्या आहेत. मग हे जे आहे ते आमच्या गावाला वेगळं वळण लागत आहे. या सेवांच्या माध्यमातून असेल किंवा नगरपंचायतच्या माध्यमातून असेल. आजपर्यंत मी अजूनपर्यंत असा गुन्हा या नातेपुते शहरात नाही, तरी पण यांनी कोणतीही विचारपूस न करता किंवा कोणालाही संबंधित नगरसेवक असतील किंवा नगरपंचायतचे कर्मचारी असतील यांना विश्वासात न घेता या ठिकाणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे हा तुमचा त्याच्यामुळे आम्ही गुरुवारी सकाळपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत या ठिकाणी गावबंदचं आव्हान केलेलं आहे. सर्व लोकांना, या ग्रामस्थांना आम्ही विनंती करतो की या गोष्टीला आपल्याला विरोध करायचा आहे. कारण आपण वाईट गोष्टीला प्रत्येकाने विरोध केला पाहिजे, चांगल्या गोष्टीला प्रत्येकाने समर्थनही केलं पाहिजे आणि वाईट गोष्टीला प्रत्येकाने विरोध केला पाहिजे, जेणेकरून आपलं गाव हे भविष्यात अशा प्रकारचं अडचणी आपल्या गावातील नागरिकांवरती येऊ नये एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. आणि सर्व ग्रामस्थांनी, सर्व कार्यकर्ते असतील, सर्व सामाजिक संस्था असतील, संविधानप्रेमी असतील, सर्वांनी या बंदमध्ये यावं आणि हा बंद आपण सर्वांनी मिळून यशस्वी करूयात. ओके, धन्यवाद.